चांगला क्रिकेट दाखवा हीच इच्छा. आणि आता गोलंदाज तयार होतोय. पहिला बॉल समोर बॅटर राहुल. पहिला बॉल अपील होतीये आणि पहिल्याच बॉलवरती आता राहुलला इथून मैदान सोडावा लागेल. परत बाद. किरणजी तारमाळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. चला आमचे फोटोग्राफर मित्र प्रेम धुळे यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. दुपारच्या जेवणानंतर त्यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बॅटची कडा आहे. तरमाच्या क्षेत्रामध्ये खेळाडू त्यांना बीट करून बॉल मात्र डीप मध्ये चालला. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. फुल टॉस होता. बिगिट करण्याचा प्रयत्न डीप क्षेत्ररक्षण नाहीये त्याचाच फायदा तो मिळतोय. बॅटिंग करत असताना टीम बदलापूर ग्रामीणला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा. या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. बॉल हा देखील जातो बाउंड्री लाईनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पाठबरे परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. एक चांगला फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
एक आहे यशच्या उद्ध्वस्त फर्दर बॉल. बॅकवर्ड जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅटवरती नाहीये. दरम्यान चेंडू घरंगळत राहिला. एक सिंगल इथे देखील मिळणार आहे. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 24 आकड्यावरती धावफलक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तेजस मेहर अर्थातच बाळा आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना परंतु सिद्धेश राऊत सांगितलंय ये बाला नाही ये बम का गोला आहे. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय व्ही शेप मध्ये. बॉल चालला बाउंड लाईनच्या बाहेर. चौकार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इथे देखील फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील आणि बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका पोहोचला. खेळाडू उपस्थित. कॅच ड्रॉप. धावफलक 33 धावा 33. चांगल्या टोटल गड्या आता वाटचाल करत असताना संघ बदलापूर ग्रामीण सुपर किंग ऑन साइडला घेतला. हा देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. अजून 2 धाबा एकवटायचा प्रयत्न इथे चालवलाय. विशाल पावशीला तुम्ही पाहताय चांगली गोरदाची तो करतोय. पण तू म्हटलं जातं ना ज्या प्रकारे संगीतकाराला बात काही साथ हवी असते आता ती साथ हवी आहे क्षेत्ररक्षकाला. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून परंतु तसं काही चित्र पाहायला मिळत नाही. पहिला डाव आपण पाहतोय इथे मात्र मार्गस्थ 2 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 35. राकेश साळुंके येतात. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्ग वरती.
पहिला बॉल हा देखील फटका चांगला पहिल्या बॉलवरती केलंय गोलंदाजाचं भव्य स्वागत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. हा गोलंदाज तुम्हाला बॉल मिळेल त्याच्या विरोधात पहिल्या बॉलवरती चौकारदा ठोकलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमचे कृष्णा ते देखील मॅच एन्जॉय करतात त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 10 चेंडू आणि 35 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय रोहित विशे. हा खेळाडू तुम्हाला बॉल मिळेल. चला अधिकचा वेळ खर्च करू नका लगेच खेळायला सुरुवात करा. हाफ ट्रॅकर होता इथे देखील फटका चांगला आहे स्कोअर लेगला क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. जाऊन पोचले स्कोअर कार्डवरती धाबा आतापर्यंत फलकावरती तुम्हाला बार मिळतील 43 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. सलग 3 चेंडू डॉट टाकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रोहन पाटील यांच्याकडून हेमंत पाटील यांच्याकडून परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. जर झेल स्वीकारला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. एकापट धाबा धावफलकावरती जोडले गेल्या 56 धावा जोडल्या गेल्यात. 51 धावावरती बॅटिंग करतोय रोहित विषयसाठी एकदा जोडल्या टाळ्या आणि एकदा बॅट दाखवायचे रोहित विषय त्याच्या बॅट मधून हा देखील बॉल आपण पाहतोय डीप मध्ये जरूर आलाय. 2दा बॅक पडण्याचा प्रयत्न तो करतोय आणि अखेर 53 धाबा आता आपण पाहतोय बॅट्समॅन रोहितच्या बॅट मधून रोहित एकदा बॅट दाखवायचे या स्पर्धेतील अर्धशतक रोहित विषयच्या नावावरती. क्या बात आहे 3 षटकांचे मॅच खेळपट्टीला तो नमन करतोय रोहित विषय. बदलापूर ग्रामीण सुपर किंग सुभाष किंग ही मॅच मैदानावरती रंगतीय. सुभाषजी गायकर यांचा संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अजून एक चांगला फटका हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल तब्बल
महेशजी धुळे सर, धन्यवाद. चेक. हॅलो चेक. हॅलो चेक चेक. ओके, चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि आता विजयासाठी तब्बल 63 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. नाही, धावांचा डोंगर उभा केलेला आहे आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीने बॅटिंग करेल प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो मैदानावरती. या MIDC आनंद नगर अंबरनाथ या ठिकाणी आपण पाहतोय जी बॅटिंग करते. नेक्स्ट मॅच चला नेतेवली संघाचे संघनायक आणि बदलापूर स्ट्रायकर संघाचे संघनायक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. लेफ्ट आर्म वर द विकेट. मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. हो, समोर करण्याचा प्रयत्न. चेंडूला उडवला मिडॉनवरून. बॉल चालला लॉंग ऑन कडे. तोपर्यंत सेकंडचा कॉल आणि आता इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. याच दरम्यान आदरणीय राजेशजी जोशी साहेब यांच्या शुभाशय आपण टॉस करू. नेक्स्ट मॅचचा बदलापूर स्ट्रायकर्स आणि नेतिवली. चला जोशी साहेबांच्या शुभाशय आपण टॉस करणार आहोत. आमचे ऑफिशियल फोटोग्राफर सुद्धा सज्जात. या ठिकाणी राजेशजी जोशी साहेब यांच्या शुभाशय टॉस केला जाईल. चला नेतिवली टीमचे कॅप्टन सुद्धा उपस्थित होत आहेत. ऑन साइडला बॉल चालला आणि आता दर्जेदार स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. बाला आम्हाला सांगतायत की धावा फलकावरती या ठिकाणी चौकाराने 6 झालेले आहेत. थोडस समोर या ठिकाणी चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहा. ऐका, बदलापूर स्ट्रायकर्स कॅप्टन कॅप्टन समोर राहायचे. एक फोटो या ठिकाणी घेतला जाईल. दोन्ही कॅप्टन राजेशजी जोशी साहेब आपण सुद्धा मध्ये उभे राहा. बदलापूर स्ट्रायकर्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊ आणि आता लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. लाईन थोडीशी खराब आहे. पंच दर्शवतात व्हाईट बॉल पडल्यानंतर दिशा थोडीशी खराब होती आणि इथे
अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते एक. 7 धावा धावफलकावरती आहेत. आमचे ऑफिशियल गुणसंख्या लेखक समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, कारण जेणेकरून अत्यंत चांगली माहिती आमच्यापर्यंत ते पोहोचवत असतात ऑफिशियल स्कोरर, आणि तीच माहिती आम्ही सर्व खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. बॉल चालला फाईन लेगला, जबरदस्त फटका होता, फाईन चौकार. बॉल चालला सीमा पार, हा लेग बाईचा आलेला चौकार आहे. या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. सर्व ऑनलाईन प्रेक्षक जे आम्हाला जॉईंट आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. थोडंसं खेळाडूंना विनंती राहील की मागच्या बाजूला जो उताराचा भाग आहे त्या ठिकाणी धावत असताना कदाचित आपण पाहतो थोडंसं स्वतःची काळजी घ्या ही विनंती राहील. व्यवस्थापन समितीच्या वतीनं महावितरण महाराष्ट्र राज्य कर्मचारी अधिकारी अभियंता सेना युनिट महावितरण कल्याण परिमंडळ कल्याण यांच्या वतीने ही स्पर्धा. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. साईनाथ मस्ते यांना सुद्धा विनंती राहील की आपण मंचावरती यायचे. आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. नक्कीच आपण पाहतो महावितरण मधील गोल्ड मेडल ज्यांनी पटकावलेलं आहे 100 मीटर धावण्यामध्ये पहिला क्रमांक त्यांचा. त्या सन्मान महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अधिकारी अभियंता सेना यांच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान सुद्धा करणार आहोत. या साईनाथ मस्ते गोल्ड मेडलिस्ट आणि त्यांचं कौतुक आपण करू, कारण नुकताच बारामतीला त्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे. त्यांचा सन्मान आपण करू. सूरज दामापूरकर साहेबांना विनंती राहील आपल्या शुभास्य आपण साईनाथ मस्तेला या ठिकाणी सन्मानित करायचे, कारण गोल्ड मेडलिस्ट आहेत. साई, अभिनंदन तुझ्या पुढील वाटचालीसाठी. पुढे एकदा संपूर्ण टीमच्या वतीनं आणि या ठिकाणी अधिकारी अभियंता सेनेच्या वतीनं तुझं विशेष मनपूर्वक अभिनंदन. आणि आता मार्च महिन्यामध्ये ऑल इंडिया नॅशनल जी स्पर्धा होणार आहे त्यामध्ये सुद्धा साईला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच आपण पाहतो तिथे सुद्धा पहिला क्रमांक साई मस्तेचा येईल हीच अपेक्षा, आणि सर्व या ठिकाणी कर्मचाऱ्यांची मान अभिमानाने उंचावेल असा खेळाडू आमचा साईनाथ मस्ते. विश ऑल द बेस्ट. धाव फलकावती या ठिकाणी स्कोर कार्ड तेजस मेहर आम्हाला सांगतात की पहिल्या षटक या ठिकाणी कंप्लीट झालेले 12 धाव फलकावती. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज रोहित विषयला तुम्ही पाहतात आणि कदाचित बॅट सटकलेली आहे. आणि आता खऱ्या अर्थानं आपण कित्येक वेळा अगदी काही खेळाडूंना पाहत असो की बॅट सटकल्यानंतर किंवा बॅट तुटल्यानंतर बॅटला देखील या ठिकाणी अगदी जीवापाड जपण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू करत असतो आणि त्याच्यावरती प्रेम, कारण ज्या बॅटने आपल्याला ओळख दिलेली आहे क्रिकेटमध्ये त्या बॅटचा आदर करणं फार गरजेचं आहे. आमचे सावंत साहेब पूर्णपणे या मॅचचा आढावा या संपूर्ण स्पर्धेचा. सुशांत सावंत भौगोलिक परिस्थिती संपूर्ण क्रीडांगणाची ती जाणून घेत असतात. वारंवार आपण पाहतोय कुठे काही कमी तर नाही ना याची चाचपणी त्यांची चालू आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 2 मध्ये गोलंदाज त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतात. डॉट बॉल आला त्यानंतर या ठिकाणी एक धाव घेण्यात आली. 13 धावा, 2 धावा घेण्यात आल्या. आज 14 धावा फलकावती आहेत. या दरम्यान या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक आपण पाहतो तिथे थोडेसे कन्फ्युज होते आणि आता द्विधा मनस्थितीमध्ये असताना हा झेल मात्र जमिनीवरती दान झालाय. धावांचं टार्गेट 63 आहे आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग करायची आहे या मॅच मध्ये. प्रतिस्पर्धी टीमला आनंदनगर MIDC
असरमान आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आमचे संपूर्ण वरिष्ठ मंडळी या माचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. मग आदरणीय राजेशजी जोशी असतील, पांडुरंगजी गायके असतील, महेशजी गगे, सूरजजी दामापूरकर आणि सचिनजी पेंढारकर हे सुद्धा माझा आनंद घेतात. कदाचित आपण पाहतो आता पूर्ण दिवसभर बसल्यानंतर कुठेतरी थोडीशी विश्रांती केल्यानंतर आता पुन्हा एकदा थोडासा व्यायाम चर्चा करताना ही स्पर्धा अगदी पुढच्या जेव्हा सीझन मध्ये ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी घ्यायची याबद्दल चर्चा, कशी घ्यायची, पारितोषिक किती ठेवायचं याबाबत चर्चा चालू आहे. मला असं वाटतं की मगाशी एक चर्चा मी ऐकली जेव्हा प्रेक्षकांमध्ये आम्ही सुद्धा सातत्याने एक फिरकी मारत असतो, फेरी मारत असतो, तेव्हा चर्चा चालू होती की या क्रीडा नगरी नंतर आता मात्र पुढच्या सीझन मध्ये इंटरनॅशनल स्टेडियम सारख्या कुठल्या तरी ग्राउंड वरती ही स्पर्धा घ्यायला हवी, कारण या स्पर्धेचा स्टँडर्ड त्या ठिकाणी वाढवला जाईल. आणि नक्कीच आपण पाहिलं तर बदलापूरमध्ये असं एक ग्राउंड आहे, स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल मयूर पिसेकर यांचं ते ग्राउंड. कदाचित ती स्पर्धा पुढच्या सीझनला त्या ग्राउंड मध्ये नक्कीच होणार आहे. याचा आराखडा आखण्यासाठी आमचे संपूर्ण वरिष्ठ मंडळी या ठिकाणी प्रयत्न करतील. आणि डे नाईट फॉर्मॅट वाक्य आनंदाची बातमी आहे. इथे अगदी आपण पाहतो सर्व आमचे विद्युत कर्मचारी आहेत आणि विद्युत प्रकाश झोतातील त्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, म्हणजे कुठेही तुम्हाला लाईटची कमी पडणार नाहीये. अगदी आपण पाहतो जेव्हा रेग्युलर प्रेम क्रिकेट ग्रामीणचे खेळत असतात 10 टॉवर्स असतील, परंतु लाईट विद्युत जे कर्मचारी आहेत 11 ते 12 टॉवर्स तुम्हाला पाहायला मिळतील, शंका नाहीये. ऑन साइडला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, डीप बॅकवर्ड स्क्वार लेगला आणखीन एक दर्जेदार चौकार आलाय. धावा मिळतील 4. सुभाष गायकरच्या विरोधात ठोकलेला पहिला वार. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, प्रोटेक्शन त्या ठिकाणी देण्यात आलंय. मिळेल फक्त एकच धाव. सिंगल डबल ने आता काय होणार नाही, इक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं है. अभी जरूरत है चौको छक्के की. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, समोरला बॅटला यावेळेस हलकासा स्पर्श झालाय. चेंडू गरंगळत राहिलेला आणि या ठिकाणी अगदी आपण पाहतोय स्वतः विकेट सॅक्रिफाईस केले. मी तर म्हणेन धावा होत नाहीयेत. ज्या खेळाडूने 4 षटकार मारले होते मागच्या इनिंग मध्ये तोच खेळाडू थोडासा आता बॅकफुट वरती आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय आता जो खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल झालाय गणेश कांबरी, त्याच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे आमच्या सर्व 9 स्टार ग्रुपच्या वतीनं. सलग लागोपाठचे 3 षटकार आल्यानंतर 1 षटकारासाठी वा वा क्या बात आहे. आता पूर्णपणे ताकद या ठिकाणी लावावी लागणार आहे. ओ लाईन चांगली आहे. फुलर नेनचा बॉल, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. बॅटम पॅडच्या मधोमध हा चेंडू चला एसटी रक्षकाकडे. डॉट बॉल. कदाचित 9 स्टार ग्रुप या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा सिग्नल नो बॉल चाललेला आहे. आमचे तरुण डेई जे ऑफिशियल पंच आहेत, काल सुद्धा त्यांना आपण स्पर्धेमध्ये पाहिलं. छत्रपती चषक अविनाश गायकवाड कडून गायकर कडून या ठिकाणी 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे 1 षटकारासाठी. ओ लाईन चांगली आहे. कदाचित आपण पाहतो ते पारितोषिक या ठिकाणी मिळवण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. सामना तर थोडस दूरच गेला मी तर म्हणेन, कारण 63 धावा भली मोठी धाबा संख्या उभी करण्यात आली. पहिल्या या स्पर्धेचं अर्धशतक सुद्धा आपण पाहिलेलं आहे. व्हाईट बॉल अंपायर सिग्नल. 27 धावा धाव फलकावरती. अजूनही 36 धावांची गरज आहे. ओ आणखीन एक स्लोबर पद्धतीचा बॉल. अगदी मीडियम पेसर हे गोलंदाज आहेत. कल्याण ग्रामीण मधून आपण पाहिलं तर सातत्याने
मोठमोठे संघ बांधत असतात. सुभाष गायकर, राजेश मिरकुडे ही जोडी आपण सकाळी चर्चा केली या नावाची आणि तीच खेळाडू आता गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. चांगलं परिवर्तन आहे. फलंदाज झाला बाद स्वतःहून हे मैदान सोडलंय मी तर म्हणेन, कारण त्यांना माहिती आहे ना पारितोषिक मिळू शकेल ना या धावा आपण चेस करू शकणार. इथे मात्र फलंदाज झालेत बाद. परतावा लागेल गणेश कांबरे यांना. बॅक टू द पॅव्हलियन. अर्धशतक झलकावलंय तोच खेळाडू रोहित विषय ठरतोय माझा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त अप्रतिम खेळ त्यांचा राहिलेला आहे. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक ज्याने झळकावलंय त्याला देतो आपण मॅन ऑफ द मॅच.